की खर्च कमी करायचा पण उत्पादन तुम्हाला जास्त वाढलं पाहिजे. आता काय करायचं की मला जणू काटावांगे लावायचे, टोमॅटो लावायचे. ज्या ठिकाणी मला ज्या बेडवर काटावांगे लावायचे, टोमॅटो लावायचे, त्या ठिकाणी त्या बेडवर छोटासा खड्डा घ्यायचा. आपल्या मुठीमध्ये जे काही आपलं शेणखत असेल किंवा आपण जे काही खत बनवतो, तर ते खत काय करायचं, एक मुठीत बसेल एवढं खत त्या खड्ड्यात टाकायचं, मिक्स करायचं आणि त्या ठिकाणी आपलं काटावांग्याचं किंवा टोमॅटोचं काय रोप असेल ते लावायचं. काय होतं, आपला शेतकरी घामेल्याने तो शेतावर शेतीच्या पृष्ठभागावर आपलं शेणखत पसरवतो आणि त्याचा बेड पाडतो. 50% बेडवर ते खत येतं, 50% बेडच्या मधल्या भागात राहतं. एकदा पाणी दिलं की मधलं खत जे तण खाऊन घेतात आणि 50% ज्या बेडवर येतं तर ते सगळ्या प्रमाणात त्या पिकाला भेटत नाही. पण आता आपण काय करायचं, कमी खर्चिक म्हणजे काय, ज्या ठिकाणी झाड लावायचं तिथंच मूठभर खत टाकायचं की त्या मुळांना तिथं त्याचा यूज झाला पाहिजे. पूर्ण शेतीमध्ये नाही टाकायचं, शेतीमध्ये टाकायचंच नाही, कारण तुमचं मध्ये पडलेलं खत हे सगळे मधले जे तण म्हणतो आपण ते तण मधले खत खाऊन घेतात. म्हणून आपल्याला जिथं ते क्रॉप लावायचे तिथंच फक्त त्या ठिकाणी खत टाकून कमी खर्चिक आपल्याला जास्त उत्पादन घेता येते. असे आपण शेतावर प्रयोग केलेले आहेत.